मित्रांनो, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला लेडीज गारमेंटची कलेक्शन दाखवत असते, पण यावेळेस कसे मागच्या व्हिडिओला मी टाकले होते की मेन्स वेअरचे कलेक्शन आणि मला वाटलं की तिकडनं चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमची जी ऑनलाईन टीम आहे तेही मला सांगितलेले की ताई मेन्स वेअरमध्ये अजून काही नवीन कलेक्शन आले तर नक्कीच आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवा। तर चला आज मी तुमच्यासाठी आणलेले आहेत। नमस्कार, कसे आहात सर्वजण? मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनल अजमेरा फॅशन मराठी या चॅनलमध्ये। आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणलेले आहे मेन्स वेअरच्या कलेक्शन, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही मी मिक्सिंग कलेक्शन दाखवणार आहे। टी शर्ट असो, शर्ट असो किंवा फुल शर्ट असो, कार्गो पॅन्ट असो किंवा जे अनस्टिच मटेरियलचा असो ना, मेन्स वेअरचा कॉन्सेप्ट जे आहेरासाठी दिली जाते, लग्नामध्ये लेणं देण्याचं काम केलं जातं, तशा टाईपची ही व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे। जर तुम्हाला लग्नाचा बस्ता बनवायचा आहे तरीही तुम्ही आपल्या अजमेरा फॅशन मध्ये व्हिजिट करू शकता, पण एक रूल आहे आपल्या इथे सिंगल पीस नाही मिळत आहे। जर लग्नाचा बस्ताही बनवायचा असेल तरीही तुम्ही जर इथे येणार तर तुम्हाला ज्याच्यामध्ये जेवढा सेट आहे, एका सेट मध्ये जर 8 पीस असेल किंवा 4 पीस असेल ते तुम्हाला कंपल्सरी घेणार राहील। ह्याच्यामध्ये आपण 4 घेऊ शकतो का, ह्याच्यामध्ये 2 घेऊ शकतो का? बिलकुल पण नाही। जो सेट आहे त्या सेट मध्ये तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे। आणि राहिली गोष्ट ऑनलाईन ऑर्डर द्यायचा, ठीक आहे। ऑनलाईन ऑर्डर मध्ये आता किती ऑर्डर द्यायचा ताई म्हणून विचारतात, तर मित्रांनो कसे आपण मॅन्युफॅक्चरर्स आहोत, ठीक आहे, आणि आपण कसे कुरिअरचं काम नाही करत। आपलं जो काम आहे तो ट्रान्सपोर्टेशनचं काम आहे। ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय असतं की मिनिमम 30 ते 40 किलो पार्सल झाला पाहिजे, तसा आपला जो तो रूल आहे, म्हणजे आपला रूल नाहीये तो ऍक्च्युअली ट्रान्सपोर्टेशनचाच रूल आहे। तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, मिनिमम तुम्हाला 30 ते 40 किलो पार्सल बनेल। आता हे 30 ते 40 किलो काय घरी बसून वजन करणार की काय म्हणून असं म्हणत असेल, तसं काही नाहीये। तर म्हणून मी तुम्हाला अप्रॉक्सिमेटली अमाऊंटची सांगितली गोष्ट की नाही, 20,000 प्लस अमाऊंट लावणं तुम्हाला गरजेचं आहे। जर तुम्ही विचार करताय की बाबा 20,000 पर्यंत अमाऊंट घेणं कितीपर्यंत आहे, तर तुम्ही 10,000चं साडी, 10,000ची कुर्ती घेऊ शकतो का? बिनधास्तपणे घेऊ शकता। असं लिमिट नाहीये की 20,000 मध्ये फक्त तुम्हाला साडीच घ्यावं लागेल किंवा 20,000 मध्ये तुम्हाला मेन्स वेअरच घ्यावं लागेल। ते तुमच्या मर्जीवर डिपेंड आहे की तुम्ही 10,000 साडी, 10,000 कुर्तीमध्येही तुम्ही डिवायडेशन करून ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता। पण माझ्यामध्ये कसं आहे माहिती का मित्रांनो, तुमच्या एरियामध्ये सर्वात जास्त काय मागणीला जाते त्याच्यावर फोकस करा। जर तुमच्या एरियामध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये सर्वात जास्त साड्या नेसणारे बायका असेल किंवा कॉलेजला जाणारे टीचर्स आहेत किंवा जॉबला जाणारी पोरी आहे, ते कुर्ती नेसतात का साडी नेसतात का, हे तर तुम्हाला तेवढं तरी कळणार ना। जेव्हा आपण घरी बसून बिझनेस करतो ना, तर आपला पहिला कस्टमर असतो तो आपले सोसायटी वाले, हो की नाही। मग दुसरे कस्टमर असे ना का ते आपले फॅमिलीज वाले। तर तुम्हाला विचार करायचा की बाबा सर्वात जास्त मागणीला काय मिळणार आहे, ते साडी। तर तुम्ही साडींमध्येच पैसा इन्व्हेस्टमेंट करा। असं नाहीये की साडी घेतला आणि मेन्स वेअर करा, तुमच्या सिटी सोसायटीमध्ये चालतच नसेल तर ठेवून काय करणार तुम्ही, लॉस होणार की नाही। तर त्याच्यामुळे जर तुम्हाला मेन्स वेअर मध्ये करायचं असेल बिझनेस, तर चला मेन्स वेअरची ही मी तुम्हाला कलेक्शन दाखवते। हे पाहते प्युअर कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला फ्लोरल प्रिंटचा तुम्हाला हे शर्ट पीस मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही पाहता याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन मध्ये फुल्ली स्लीव्स मध्ये तुम्हाला मिळणारे कलेक्शन्स आपल्या इथे मिळणार आहे। तसं तर मेन्स वेअर मध्ये मला थोडं काय नॉलेज नाहीये की बाबा शर्ट केला म्हणतात, टी शर्ट केला म्हणतात, तर त्याच्यामुळे मी थोडंफार तुम्हाला कलेक्शन दाखवते जेवढं मला माहिती आहे, ठीक आहे। तर जर तुम्हाला अजून काहीतरी पाहायचं असेल मेन्स वेअर मध्ये तर तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा अजमेरा फॅशन मध्ये, आणि स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याचे पाहू शकता। पहिला मी तुम्हाला दाखवले होते ना, ह्याचा सेकंड कलर आहे। तर हे पाहू शकता टी शर्ट मॉडेल मध्ये, जे तुम्हाला कॉलर नेक पॅटर्न वाला मिळतोय आणि समोर 2 गुंड्या आहेत आणि पूर्ण तुम्हाला ह्याच्यामध्ये साईजेस मिळून जाईल। जसं की तुम्ही जुडिओ मध्ये जाता, रिलायन्स मॉल मध्ये जाता, म्हणजे जसे तुमच्या एरियामध्ये कुठला मॉल आहे तिथे जेव्हा तुम्ही जाता, एक शर्ट जर तुम्ही मार्केटमध्ये काढले तर 800, 900, 1000 रुपयाला असते, क्वालिटी बघून असते। आणि तीच क्वालिटी जर मी तुम्हाला म्हणलं की 169 रुपयापासून कलेक्शन सुरुवात होणार आहे, हो की नाही। तर खरंच आहे, जे सांगते मी प्राइस ते खरंच तुम्हाला इथे मिळणार आहे। फक्त 169 रुपयापासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होणार आहे। जे जुडिओ मध्ये जाता, जे मार्केटमध्ये जाता, तुम्ही 1000, 2,000 रुपये तिथे तुम्ही डालता, तर तुम्हाला त्याच्यापेक्षाही कमी किमतीमध्ये कलेक्शन आम्ही तुम्हाला देतोय ना, तर त्याची तुम्ही जास्त उपयोग करून घ्या। स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे मित्रांनो। मेन्स वेअर मध्ये जर तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचा असेल, मेन्स वेअरच्या कपड्यांमध्ये आपल्या इथे भरपूर व्हरायटीज मध्ये मिळणार आहे। राहिली गोष्ट आता म्हणतात की तुम्ही काय बोलता बोलता नुसतं टी शर्ट दाखवते, तर चला जीन्स सुद्धा दाखवून देते। हे पहा, हे राहिला ऑफिशियल पॅटर्न, ज्याच्यामध्ये तुम्ही जे इंटरव्ह्यूला जाणारे पोरं असतात त्यांच्यासाठी कसं एक ऑफिशियल पॅटर्न दिसण्यासारखं आउटलुक पाहिजे म्हणतात ना, तर तुम्ही एक नॉर्मल फॉर्मल शर्ट घेऊ शकता, टी शर्ट्स वगैरे, आणि अशा टाईपच्या जीन्स तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ठेवू शकता। जीन्स मध्ये भरपूर व्हरायटीज आहेत मित्रांनो, कार्गो जीन्स असो किंवा बॅगी जीन्स असो किंवा अशा टाईपचा जीन्स असो किंवा स्किनी पॅटर्नचा जीन्स असो, सगळ्या टाईपच्या आपल्याकडे इथे व्हरायटी मिळणार आहे। हे पहा, हे प्लेन मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ती ही क्वालिटी वाईज तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। क्वालिटी A1 नंबर 1 क्वालिटी तुम्हाला मिळते। बघा, बॅगी जीन्स मध्ये तुम्हाला खूप सुंदर पॅटर्न मिळणार आहे। जरुरी नाहीये की तुम्हाला तुमच्या म्हणजे कसं आहे, बाहेर मार्केटमध्ये कसं आहे, एक जीन्स खास करून ना, मी असं भरपूर ऐकले, मला पण भाऊ आहेत ते पण मला सांगतात, जेव्हा पण आपण एक जीन्स जेव्हा परचेस करायला जातो ना,
कसं आहे माहिती का, 1000 मध्ये मुलींना 2 जोडी कपडे येतील, पण मुलांमध्ये तसं नाहीये. 2000चे एक जीन्स मिळतो बाहेर मार्केटमध्ये, हो की नाही? बरोबर आहे की नाही? मला आता सांगा. तर 2000 तुम्ही एक जीन्स जर बाहेर तुम्ही देत असाल, तर मॅन्युफॅक्चरच्या रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतोय. विचार करा, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला फायदा आहे. तर तुम्ही तुमच्या दुकानामध्ये अशा टाईपच्या कलेक्शन ठेवू शकता. कमी प्राइसमध्ये मिळतोय, जेणेकरून तुम्हाला जास्त ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, मार्जिन लावायची ही सुद्धा गरज नाहीये. अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्ही आपल्याकडे घेऊन आणि अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्ही तुमच्या कस्टमर्सना सेल करू शकता. हे सर्वात मोठं महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही काय करता, एकदा मॅन्युफॅक्चरच्या रेटमध्ये जर जाणून घ्यायचं असेल, एकदा अजमेरा फॅशनमध्ये या सगळ्या कलेक्शन पहा, व्हिजिट करा, आवडलं तरच परचेस करा, हो की नाही? तर मित्रांनो, ऑलरेडी व्हिडिओची लेंथ खूप जास्त झालेली आहे, तर आपण काय करूयात, व्हिडिओ इथेच एंड करूयात. अजून काही माहिती सुटली असेल, नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करून माहिती तुम्ही घरी बसल्या बसल्या घेऊ शकता. तर चला मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.